नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. अभिजित दिपके म्हणजे आपल्या मराठीत एक म्हण होती, की मुघलांना पाण्यात सुद्धा धनाची संताची दिसायची. एवढा त्यांनी धसका घेतला होता. या अभिजित दिपकेचा पण असाच धसका सरकारने घेतला की काय अशी शंका यायला लागली आता. संघ भाजपाचे लोक ज्या हिशोबाने दिपकेवर तुटून पडतायत, नवीन-नवीन टूलकिट्स वापरतायत, नवीन-नवीन षडयंत्र वापरतायत दिपकेसाठी. कारण या दिपकेनेच दाखवून दिलं, की 2013च्या अगोदर पासूनच भाजपामध्ये जेव्हा मोदीजी मुख्यमंत्री होते गुजरातचे, तेव्हापासून तर 2026 पर्यंत ते फक्त एकतर्फा संवाद करत आलेले आहेत. अटलजी पंतप्रधान असताना तुम्ही अटलजींच्या एक प्रेस कॉन्फरन्स आठवत असेल. ज्यात मोदीजी गोधरानंतर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत आणि अटलजीला एका प्रेसवाल्याने म्हणजे एका पत्रकाराने विचारलं प्रश्न विचारला, की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी तुम्हाला काय संदेश आहे? तर ते म्हणाले, राजधर्म निभावायला पाहिजे. राजधर्म म्हणजे जो शासन आहे, त्यांनी सगळ्या जातीच्या आणि सगळ्या धर्माच्या लोकांना एकाच नजरेनं पाहिलं पाहिजे. सगळ्यांची सुरक्षा केली पाहिजे. तर शेजारी मोदीजी होते. ते तेवढं ऐकून लगेच म्हणाले, "वही तो निभा रहा हूं, वही तो निभा रहा हूं." म्हणजे अटलजी सारखे पंतप्रधान असताना सुद्धा तिथे लगेच हे असं म्हणणं, की "हां, वही तो निभा रहा हूं." ते जेव्हा स्वतः पंतप्रधान झाले मोदीजी, त्यानंतर तर वनवेच चालू आहे. पहिल्यांदा कुठेतरी त्यांना झुकावं लागलं. पहिल्यांदा, की त्या दीपकेसमोर आणि आपल्या मंत्र्याचा बळी द्यावा लागला. ज्या म्हणतात ना गर्वात बिलकुल राजनाथ सिंग बोलत होते, "अरे, हे इंडिया आहे. इथे राजीनामे होत नाहीत. ते यू-पी-एमध्ये होतात." त्यांनाही आपलं तोंड घाची पडावं लागलं. प्रधानचा राजीनामा झाला. आता प्रधानचा राजीनामा झाल्यानंतर इतक्या माघार घेणारी ही गुजराती लॉबी नव्हे. त्यामुळे संघापासून सगळे तुटून पडले. तुटून. तिकडे दीपक लिमये म्हणतात, अराजक तत्व आहे. कोणी त्यांना गटर म्हणतं बीजेपीचं. कोणी म्हणतं पंक्चर लगाने वाले के बच्चे सब बैठे हुए थे. आणि मग त्या मुलांवरच्या केसेस, अभिजित की पुन्हा त्यांना धमकी की पुन्हा आम्हाला यावं लागेल. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं केसेस वापस घ्या, यांनी सांगितलं केसेस वापस घ्या. हे सगळं चालू असतानाच रात्री साहेबांना झोप येत नाही, मोठ्या साहेबांना, पंतप्रधानांना. असं असावं असं मला वाटतं. मग ते रात्रीच उठून आजकाल Instagramसाठी रील बनवतात. फ्रेंड्स असं म्हणून ते सुरू होतात. पण त्यांच्या त्या रीलला सगळे हसतात, जेन कारण मला नेहमी वाटतं, की माणसाचं एक वय झाल्यावर मग त्यांनी तरुणांसारखं न केलेलं बरं. पण आपण तरुण असल्याचा आव आणल्याने काहीतरीच वेगळंच रसायन निघतं मग ते. तसं साहेबांच्या ट्वीटचं होतंय. मग पुढे काय? तर मग आता त्या अभिजित दिपकेला त्रास देणं सोडायचं. त्रास करून घ्या. म्हणजे त्याला पहिले सांगायचं, की हा पाकिस्तानी आहे. हा इकडं आहे, तसा आहे, तसं. हा अराजकता करतो. मग गुजरातमधनं एक मोठा हल्ला झाला. अरे! त्या अभिजित दिपकेचे वडील तर एवढे पगार कमवतच नाही. मग हा अमेरिकेला कशाला गेला? तो वार खाली गेला. दिपके बोलला, की "अरे बाबा,
मला अमेरिकेला कसा गेलो, काय झालं, स्कॉलरशिप मिळाली, लोन कसं घेतलं, सगळे कागदपत्र आहेत माझ्याकडे, मी दाखवतो ना. अरे पण माझं विचारता, कधी पंतप्रधानांची डिग्री दाखवा ना राव, कुठे आहे? नुसतंच म्हणतं की आम्ही डिग्री आहे, तर दाखवा ना आम्हाला. एक लास्ट आखिरी सवाल है, आप काफी चर्चा में हैं, तो पर्सनल अटैक्स भी हो रहे हैं आपके ऊपर। रिसेंटली एक आरटीआई फाइल की गई है आपके एजुकेशन पता नहीं उस पर क्या क्लैरिफिकेशन दे रहे हैं, बता दीजिए। नहीं, उस पर तो मैं यही कहना चाहूंगा कि मैं अपने एजुकेशन लोन और मैं मेरी स्कॉलरशिप के लेटर दिखाने को तैयार हूं। मैं नरेंद्र मोदी जी से भी रिक्वेस्ट करता हूं वो भी अपनी डिग्री दिखा दे। अंगावर आलं उलट, तो बार फुसका गेला. मग एक सोशल इन्फ्लुएन्सर, ते आजकाल ते इन्फ्लुएन्सर म्हणतात, ते फार मार्केटिंग वगैरे वाल्यांना इन्फ्लुएन्सर फार व्हायला लागलं त्याला. ते एक आहे सोशल इन्फ्लुएन्सर. त्यांनी मुंबईचा आहे तो बेसिकली आणि फिल्म इंडस्ट्रीचा माणूस आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो इन्फ्लुएन्सर मानला जातो. त्यांनी सरळ सरळ दिल्ली पोलीस लाईन अप्लिकेशन दिलं, म्हणजे अर्ज दिला आणि त्यात सांगितलं, फैजान अन्सारी म्हणून आहे तो इन्फ्लुएन्सर. तुम्ही जर इंस्टाग्रामला गेलं तर तुम्हाला खूप मिळेल. फैजान बॉलिवूड म्हणून त्याचं ते हँडल आहे. सो हे खूप कधी कंगना राणावतच्या पक्षात बोलतो, तर कधी कुणाल कामराच्या विरुद्ध बोलतो. म्हणजे तुम्हाला त्याचा टोन कळतो काय आहे तो. तो आला आणि त्यांनी सांगितलं, दिल्ली पोलिसमध्ये एक अर्ज दिला आणि त्यात त्यांनी सांगितलं, की हा अभिजित दिपके जो आहे, हा पाकिस्तानी एजंट आहे, उमर खलिदचा समर्थक आहे, असं माझ्याकडे सगळे साक्ष आहेत आणि त्याला लगेच तुम्ही अरेस्ट करायला पाहिजे, त्याच्यावर एफ-आय-आर टाका, कारण हा पूर्ण देशात दंगे पसरवण्याचं काम करू इच्छितो, असं मला वाटतं. पुढे तो म्हणतो, की माझ्यावर यांनी 2 वेळा हल्ले करवले. एक वेळा पुण्यात आणि एक वेळा औरंगाबादमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरामध्ये. तिथे माझ्या 2 कंप्लेंट सुद्धा आहेत. आणि मग त्यांनी लगेच सोशल मीडियावर, म्हणजे ते न्यूज रिपोर्टर समोर ते आपलं ते दाखवलं, कागद-वागद दाखवला आणि त्यानंतर पूर्ण मीडियामध्ये अभिजित दिपकेला अरेस्ट करा, अभिजित दिपकेला, म्हणजे बातम्या लागायला लागल्या. आता असं आहे, की हा पाकिस्तानी आहे अभिजित दिपके, पाकिस्तानी समर्थक, त्याला पाकिस्तान समर्थक म्हणजे काहीतरी असायला पाहिजे ना त्याच्याकडे. ह्या सगळ्या साक्षी त्या अन्सारीकडे आहेत, पण भारत सरकारकडे नाहीत. फैजान अन्सारीला लगेच गृहमंत्री बनवायला पाहिजे या देशाचं. कमीत कमी अभिजित दिपके पाकिस्तानी असल्यामुळे त्याला आतमध्ये तरी टाकू शकेल. जे सगळ्या साक्षी किंवा पुरावे फैजान अन्सारी जवळ आहेत, पण या देशाच्या गृहमंत्र्याजवळ नाही. किती शोकांतिक आहे. महाराष्ट्राची पोलीस किती सक्षम आहे तुम्ही पाहिलंच. लहान लहान मुलांच्या पॉकेटमध्ये आम्ही 100-50 ग्रॅम ड्रग पाठवून तुझं आयुष्य बर्बाद करून अशा धमके देणारे हे पोलीसवाले. अभिजित दिपकेच्या विरुद्ध 2 कंप्लेंट आहेत, जिथे अभिजित दिपकेंनी या फैजान अन्सारीवर हल्ला केला, तरी ते अभिजित दिपकेला का अरेस्ट करत नाही हे मला कळत नाही. एवढे कमजोर देवेंद्र फडणवीस नाहीत हो. आणि दोन्ही ठिकाणी संभाजीनगरमध्ये आणि पुण्यातही पोलीस कमिशनर हे त्यांचे खास बसलेले आहेत. याचा अर्थ असा, की ह्या फक्त कंप्लेंट्स आहेत. याचे पुरावे कुठेही नसल्यामुळे पोलीसही ऍक्शन घेऊ शकत नाही. नुसतं जिभेला हाड नसल्यामुळे कोणाच्याबद्दल काही जरी बोललं आणि असेच अरेस्ट करायला लागले, तर ही कॅबिनेट 2 मिनिटात जेलमध्ये जाईल. 10 लोक पुढे येतील, पंतप्रधान हे आहेत, ते त्यांचं आहे, ते त्यांचं आहे. अभिजित दिपके कधीच पाकिस्तानला गेला नाही. पंतप्रधान तरी पाकिस्तानला जाऊन आले, बिना बोलावता लगेच तिथे शादीच्या त्या लग्नाच्या तिथे किंवा वाढदिवसात कशात तरी न बोलावता गेले होते. सोनम वांगचुकला असंच बदनाम केले. तर सरकार किती खालच्या लेवलवर जाऊ शकतं किंवा सत्ता पक्ष आणि बाकी लोक किती खालच्या लेवलवर जाऊ शकतात, हे चांगलं उदाहरण आहे. सरकारला माहित आहे, की अशा कंप्लेंटनी कधी एफ-आय-आर होत नाही आणि हे होत नाही. सरकारलाही माहित होतं, की
त्या अभिजित दिपकेला कसा गेला अमेरिकेला हे कोणीही अप्लिकेशन टाकल्यानं काही होणार नाही. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला फार मोठं खाद्य मिळालं. त्यांनी तर त्याला क्रिमिनलच घोषित करून टाकला की अभिजित दिपके कोणाच्या पैशाने गेला, त्याच्याकडे पैसेच नव्हते, तो अमेरिकेला गेला म्हणजे कोणीतरी फंडिंग केलं, हे बोलणं सुरू केलं. आणि मग त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं ते टेलिव्हिजन चॅनलच्या डिस्कशनमध्ये येतं. आता यांनी सांगितलं एक अप्लिकेशन देऊन की अभिजित दिपके पाकिस्तानी आहे, समर्थक आहे पाकिस्तानी. आता ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला अभिजित दिपके घोषित समर्थक होईल पाकिस्तानी, आणि टेलिव्हिजन चॅनलच्या डिबेटमध्ये तो पाकिस्तानी समर्थक आहे याच्यावर मोहर लावतील. कारण बीजेपी संघाची एक खासियत आहे RSSची, समोरचा माणूस जर भारी पडला तर त्याची विश्वसनीयता काय आहे याला तडा द्यायचा, आणि त्या माणसाची विश्वसनीयता समाप्त केली की मग त्याच्यासमोर आपण मोठं होऊन दाखवायचं. पण हे जेनजी आहे, तुम्ही त्यांना बदनाम करण्यासाठी रात्रीच ट्रक आणून ठेवला दगडांचा. त्यांनी ते रात्रीच व्हिडिओ टाकून सगळ्यांना सूचित केलं की दगडाचा ट्रक रात्रीच आणलेला आहे. तो ट्रक दिल्ली पोलीसच्या एका पोलीस स्टेशनमध्ये केस प्रॉपर्टी होता एका ऍक्सिडेंटची, तिथनं कसा आला कोणीच. आता दिल्ली पोलीस त्याच्यावर बोलतच नाही त्या दगडाच्या ट्रकवर, ना बावनकुळे बोलतात आता. त्यानंतर तुटलेल्या गाड्या कशा आल्या ते बोलतच नाही. पोलिसांची जीप जाळल्याचं तर कुठेच जिक्र नाही, कारण ती जी जीप दाखवली होती पोलिसांची तोडफोड केलेली, ती मागच्याच दंग्यात तोडफोड झाली होती, याचे रेकॉर्ड्स आहेत. ते षडयंत्र संपलं. मग हे डिग्रीवालं आलं, त्यात अभिजित दिपके काय म्हणाला डिग्रीमध्ये, हा व्हिडिओ पहा तुम्ही. ते सरकारच्या अंगलट आलं. आता हे अन्सारीचं पाकिस्तानी आहे, त्यामुळे नारायण राणे यांच्या मुलं म्हणजे कुंडबळापासून तर ते जितके या झेंजीला शिव्या घालणारे नेता आहेत त्या सगळ्यांच्या हातात आता एक कोयता मिळाला, वस्ताला मिळाला. पाकिस्तानी आहे, पाकिस्तानी आहे, कारण एक कोणीतरी एक अप्लिकेशन दिलं. पण हा पाकिस्तानी असून सुद्धा, पाकिस्तानी समर्थक असून सुद्धा राजरोज का फिरतो आणि आपले गृहमंत्री किती कमजोर आहेत हे पण सिद्ध होतं. यांनी याच्याकडे लक्षच नसतं त्यांचं. हे जेनजी आहे, त्याच्या विरुद्ध लढाल तर ते घरी सोडून येतील. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचे नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.